सध्या देशभरात एकाच मुद्द्यावरून राजकारण होतंय आणि तो मुद्दा म्हणजे मतचोरीचा। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरी झाल्याचे गंभीर आरोप केले होते। त्यानंतर याच संबंधित तक्रारी समोर येऊ लागल्या। शरद पवार, संजय राऊत यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी सुद्धा त्यांना विधानसभा निवडणुकीदरम्यान ऑफर आली होती असं म्हणत खुलासा केलाय। चला तर यावरच सविस्तर बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यासह देशभरात निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असा वाद संपतो ना संपतो तोच निवडणुकात मतचोरी झाली असा नवा वाद समोर आलाय। राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत तासभर पीपीटी प्रेझेंटेशन करत अनेक पुरावे दाखवत निवडणूक आयोगाला धारेवर धरलं होतं। हा मुद्दा पेटलेला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी सुद्धा खळबळजनक दावा केलाय। चव्हाण म्हणाले की विधानसभा निवडणूक काळात बागलांमधील निवडणूक सेट करून देतो अशी त्यांना ऑफर आली होती। बागलान विधानसभा निवडणूक काळात भुज, गुजरात येथील नारायणदास पटेल या आयटी क्षेत्रातील एका तरुणाने आपल्याशी संपर्क साधला। त्यानंतर तुम्ही 5 कोटी रुपये द्या आणि आम्ही तुमच्या उमेदवार दीपिका चव्हाण यांना निवडून आणू अशी ऑफर दिली होती। दीपिका चव्हाण या संजय चव्हाण यांच्या पत्नी आहेत। पुढे चव्हाण म्हणाले की या ऑफर बद्दल ते पक्षाचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती। पाटील यांनी या प्रकारास स्पष्ट नकार दिला आणि असं काही होत नाही, सगळे सर्वे हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत, आपण जनतेसमोर प्रामाणिकपणे जाऊ, जनता जो कौल देईल तो स्वीकारू, विजय आपलाच होईल असा सल्ला त्यांनी दिला होता। या पार्श्वभूमीवर आम्ही सेटिंगचा प्रस्ताव फेटाळला आणि प्रचारात लक्ष केंद्रित केलं। त्यानंतर नारायणदास पटेल यांनी निवडणूक काळात उमेदवार दीपिका चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क न झाल्याने पटेल यांनी पुन्हा माझ्याशी संपर्क केला। तेव्हा आम्ही त्याला स्पष्ट नकार दिला, पण तुम्ही जितके जास्त पैसे द्याल तितक्या मतांची आम्ही सेटिंग करू, 5 ते 8 कोटी रुपयात 50,000 ते 1.5 लाख मतं मिळवून देऊ आणि न दिल्यास आम्ही भाजप उमेदवार दिलीप बोरसेंना हीच ऑफर देऊन त्यांना विजयी करू असंही म्हटलं होतं असा दावा चव्हाण यांनी केलाय। शिवाय गेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचं बागलान विधानसभा मतदारसंघात मताधिक्य 50,000 घटलं होतं, पण विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपच्याच दिलीप बोरसेंचं मताधिक्य हे तब्बल 1,29,000 कसं वाढलं असाही प्रश्न संजय चव्हाण यांनी उपस्थित केला। मात्र संजय चव्हाण यांनी केलेला हा दावा काही पहिला नव्हता। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी सुद्धा याबद्दल विधान केलं होतं। शरद पवार म्हणाले होते की विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी दिल्लीत 2 अनोळखी व्यक्तींनी मला भेटून 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती। त्यावेळी या व्यक्तींकडे मी दुर्लक्ष केलं, कारण निवडणूक आयोगाविषयी मला कोणतीही शंका नव्हती आणि नंतर त्या लोकांची राहुल गांधी सोबत भेट करवून दिली, पण त्यावेळी आम्ही दोघांनीही या प्रस्तावाला जाहीरपणे नकार दिला आणि निवडणुकीच्या माध्यमातून जनता देईल तोच निर्णय घेण्याचा आमचा निर्णय झाला असं पवार यांनी सांगितलं होतं। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा शरद पवारांच्या दाव्याला दुजोरा दिला। शिवाय उद्धव ठाकरे यांनाही भेटण्यासाठी असे 2 लोक आले होते असा दावा राऊत यांनी केलाय। त्यांनी सांगितलं की तीच 2 व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत देखील पोहोचले होते। त्यांनी ईव्हीएम मधून 60 ते 65 कठीण जागांवर विजय सुनिश्चित करण्याची ऑफर दिली होती। सोबतच ईव्हीएम मध्ये घोळ होणार, महाविकास आघाडीला कमी जागा मिळणार असंही भाकीत वर्तवल्याचं संजय राऊत म्हणाले। दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधी मोर्चा काढत होते, तर राज्यात मात्र एक खुलासा होत होता। शरद पवार गटाच्या संजय चव्हाण यांनी गुजरातमधील व्यक्तीची ऑफर आली म्हणत त्या व्यक्तीचं नाव सांगितलं, पण शरद पवार आणि संजय राऊत यांनी मात्र त्या 2 लोकांची नावं काही सांगितली नाही, कारण पवार आणि राऊत यांना इथपर्यंतची सगळी स्टोरी आठवतीये, फक्त ती 2 लोक कोण होती ते आठवत नाहीये। असं कसं, अशाही चर्चा होऊ लागल्यात, कारण प्रश्न उपस्थित होत आहेत की त्या 2 लोकांची नावं आठवत नाही, ठीक आहे, पण पवार आणि ठाकरे यांच्यापर्यंत ते कसे पोहोचले? इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असताना ते आतपर्यंत सहजासहजी गेलेच कसे? त्यांना घेऊन जाणारं दुसरं कोणीतरी होतं का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। पण आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार संजय चव्हाण यांना गुजरातच्या व्यक्तीने मतदानासाठी ऑफर दिल्याचा गंभीर आरोप केला असा खुलासा झाल्यावर खरंच असं करता येऊ शकतं का? शरद पवार, संजय राऊत आणि आता संजय चव्हाण यांच्या बोगस मतांच्या खुलास्यानंतर
निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी केलेले आरोप खरे आहेत असं म्हणता येईल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.